हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुमची सगळ्यांची दिवाळी खूप छान सेलिब्रेट झाली असेल. आमची खूप छान सेलिब्रेट झालेली आहे. तुमच्यासोबत मी व्लॉगमध्ये मागच्या व्लॉगमध्ये शेअर केलेलंच आहे. आणि आज आहे नेक्स्ट डे. तर मी ही जी पूजा होती आज मी आता ती सगळी उचलून घेत आहे. सगळं सामान जागच्या जागी ठेवायचं आहे. काही गोष्टींची जागा अजूनही निवडली नाही आहे, तर ती व्यवस्थित निवडून ठेवायचं आहे. तर मी काय करते, इथे हे सगळे फुलं आहेत ना, तर ही बऱ्यापैकी चांगली आहेत आणि देवघरात ते मला येणाऱ्या दिवसांमध्ये कामात येतील. म्हणून मी ही सगळी फुलं चांगलीवाली निवडून ना मी ही काय करेल, फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. म्हणजे मला रोजच्या पूजेमध्ये कामात येतील, कारण रोज फुलं आणणं शक्य होत नाही. तर म्हणून मी इथे ही जी सामग्री आहे सगळी इथे सावरायला सुरुवात केलेली आहे. आणि सकाळचे आता वाजले असतील 9. आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचं फेस्टिवलच असा असतो ना, की प्रत्येक दिवस येणार म्हणजे पूर्ण 4-5 दिवस एवढे छान जात असतात. प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्त्व असतं. आज केलेल्या गोष्टी उद्या दुसऱ्या करायच्या असतात. तर त्यामुळे भरपूर काही आपल्याला जे आहे मन म्हणजे असं नेहमी प्रसन्न राहत असतं. आणि हा जो छोटा झाडू आणला आहे ना, तर पियाने ऑलरेडी सांगून ठेवलं आहे की हा माझा असणार आहे. आणि मग तिला काही झाडावंसं वाटलं की ती छोट्या झाडूने झाडणार आहे. अदरवाईज नाहीतरी तेवढ्या झाडूचा आपल्याला घरात उपयोग होत नाही. आणि मी काय करणार आहे ना, की ही मूर्ती मी व्यवस्थित सांभाळून ठेवणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी मला ही मूर्ती जी आहे ना सगळी कामात येईल आणि नवीन घ्यायची गरज पडणार नाही. अदरवाईज मी विचार करत होते की फोटोच घ्यायचा, पण मग फोटो घेतला तर मग तो मला रेग्युलर कुठे ना कुठे ठेवावा लागेल. म्हणून मी मूर्ती घेतलेली. आणि आता हे जे पाठ होतं हे सगळं मी इथून आवरून घेत आहे. आणि ह्या मूर्तीला व्यवस्थित ठेवणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे, की म्हणजे त्याच्यासाठी एक व्यवस्थित जागा पाहिजे, की जेणेकरून डायरेक्ट पुढच्या वर्षी मिळेल असं. सध्या तरी मी काय करते ना, की हे जे पण असे छोटे घडे होते तर ते पण मी व्यवस्थित असे कागदात पॅक करून घेत आहे. मूर्ती पण मी कागदात पॅक करून घेत आहे. आणि मग कुठेतरी एखाद्या डब्यामध्ये मी हा सामान ठेवेल. आणि म्हणजे पुढच्या वर्षी डायरेक्ट तो डब्बा काढला की मला हा सगळा सामान डायरेक्ट मिळेल आणि नवीन नवीन घ्यायची म्हणजे एवढं तरी गरज पडणार नाही. आणि नाहीतरी याचा यूज पण नसतो एवढा, की प्रत्येक वर्षी नवीन घ्या, नाहीतर मग आता आहे एवढं छान ते टाकून द्या. यात काही अर्थ नाही आहे. आणि मी सगळं एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून देत आहे. आणि नंतर एखादा डब्बा शोधून डब्यात ठेवून देईल. आणि हे जे आता कलश होता याचं नारळ फोडून घेऊयात. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ना ते मी झाडांना देऊन देणार आहे. आणि मला म्हणजे आपण जे कॉपरचं पाणी असंही पिण्यासाठी चांगलं असतं, तर मग झाडांसाठीही चांगलंच राहणार आहे ते. आणि सगळ्या झाडांना पाणी देणं हे तर माझं सकाळचं रोजचं काम आहेच. सो ते पण माझं काम इथे पूर्ण होऊन जाईल. माया ममतेची वाई चंद्रभागा लाटा तुझी गाई पुण्याचा भुंगा. मी आय थिंक मागच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी पालक लावला होता. जर तुम्ही नसेल बघितला तर तो व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही बघा. तर बघू शकता तुम्ही इथे ज्या पण मी ज्या कटिंग्स लावल्या होत्या त्या सगळ्या इथे ग्रो झालेल्या आहेत. आणि आता म्हणजे काय झालं ना, की अचानक आता दिवाळी पण आहे त्यामुळे एवढं लक्ष दिलं जात नाही आहे. पण तुम्ही बघू शकता त्यांचे पत्ते मोठे व्हायला लागलेले आहेत. नवीन नवीन जे पत्ते आहेत खालून ते यायला लागलेले आहेत. म्हणजे आता मला फक्त त्यांच्यामध्ये जी कंपोस्ट आहे ना ती चांगल्या प्रमाणात घालण्याची गरज आहे. पाणी वेळेवर देण्याची गरज आहे. आणि ही कुंडी ट्रस्ट मी पूर्ण डायरेक्ट पालकने भरून जाईल. आणि माझ्याकडे काही कांद्याची पात होती ना छोटी, म्हणजे बारीक बारीक होती, तर मी ती पण लावून दिली आणि तिने पण ग्रोथ पकडलेली आहे. म्हणजे असं काही नाही की मला म्हणजे भाजीपाला घरात उगवायचा आहे, पण माझ्याकडे कुंड्या खाली आहेत आणि मला ह्या गोष्टीची आवड आहे. म्हणून मी काही ना काही एक्सपेरिमेंट करत असते. आणि माझा एक्सपेरिमेंट जो आहे तो इथे पॉझिटिव्ह रिस्पॉन्सने आहे, तो आहे छान असं जगत आहे महत्त्वाचं म्हणजे. तर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. आणि पालक खूप इझिली ग्रो होऊन जातो. आणि आता ॲक्च्युली काय होतं ना, की एवढी मोठी रांगोळी काढायची होती मेन डोअरच्या बाहेर.
आणि सगळा लूक व्यवस्थित छान ठेवायचा होता. तर मी काय केलं होतं की आमचं जे चप्पलचं स्टँड होतं ना, तर ते मी उचलून घेतलं होतं आणि त्याला मी सगळ्या चप्पल ज्या होत्या ना, जे यूज करायच्या नव्हत्या एवढ्या एका दिवसामध्ये, त्या सगळ्या मी बॅगेत भरून पिशवीत भरून ठेवून दिलेल्या आणि ही स्टँड मी पुढच्या गॅलरीत ठेवून दिलेलं, जेणेकरून इथे छान वाटेल सगळं. नाहीतरी अशा स्टँडमध्ये तुम्ही कितीही छान चप्पल तुम्ही रचून ठेवा, शूज रचून ठेवा, ते व्यवस्थित दिसतच नाही. म्हणून म्हटलं की याला उचलूनच घ्यावं आणि पाहिजे तेवढे 2-3 जोड मी बाहेर ठेवलेले होते. आणि आता मी काय करते की हे सगळे मी आता जागच्या जागी ज्यांची जिथे जागा आहे तिथे ठेवून देते. आणि मला म्हणजे एवढी मोठी रांगोळी काढलेली होती, तर सगळा लूक व्यवस्थित ठेवायचा होता. आणि आमचे जे साईडचे आहेत शेजारी, तर त्यांचं चप्पलचं व्यवस्थित म्हणजे कपाट आहे, त्यामुळे त्यांचं व्यवस्थित दिसणार आणि माझं दिसणार नाही असं मला करायचं नव्हतं. सो ऑप्शन म्हणून जो आहे त्यातून मी हा निवडला आणि मी सगळ्या चप्पल उचलून घेतल्या. पण आता सगळे जागच्या जागी जाणार आहेत. आणि ही रांगोळी एवढी छान झाली आहे की पुसली पण एवढी गेली नाही आहे. त्यामुळे मी विचार करते की जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मी राहू देते, जेणेकरून नवीन काढायची गरज नाही. आणि ट्रस्ट मी, एवढं कंबर दुखलं माझं ही रांगोळी काढल्यानंतर, पण असं रिझल्ट एवढं छान आणि सुंदर आल्यावर एवढं काही वाटत नसतं. आणि आता मी इथे आहे हे सोफा वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवत आहे. कितीही भारीतलं भारी तुम्ही सोफ्याचं कवर घेऊन घ्या, सोफा घेऊन घ्या, पण घरात मुलं असल्यावर ते शक्यच नाही की ते पूर्ण 2 दिवस व्यवस्थित राहील. तर ते दररोज सकाळ संध्याकाळ मला असं करावंच लागतं त्याला टकीन. आणि खूप छान कवर आहे हे. तुम्हाला हवं असेल तर मी लिंक तुम्हाला परत डिस्क्रिप्शनमध्ये देईल. याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. म्हणजे एवढ्या कमी कॉस्टमध्ये इतकं छान मिशो देऊ शकतं यावर मला विश्वासच नव्हता, पण आता आहे की नाही, मिशोवरून चांगल्या गोष्टी देखील मिळतात कमी प्राईसमध्ये. आणि क्वालिटी खूप छान आहे या कवरची. खूप वेगवेगळे तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला कलर्स मिळतील, तुम्ही तुमच्या घराच्या कलरच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकतात. आणि आता एक सगळ्यात छान गोष्ट, आमच्या साईडच्या काकूंनी आम्हाला दिवाळीचा फराळ दिलेला आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड असते फक्त चिवड्यासाठी, की म्हणजे तुम्ही सेम प्रोसेसने दोघांनी मिळून चिवडा बनवला ना, तरी त्यांच्या घरची टेस्ट आणि आपल्या घरची टेस्ट ही वेगळीच असते, जसं खिचडीचं होत असतं. सो मला आवडतं की दुसऱ्यांच्या घरचा चिवडा ट्राय करावा. आणि नेहमी मी जेव्हा लग्नाच्या आधी पण होती की 2-3 घरांचे सगळे चिवडा मीच खायची, की नाही मी आज एक खाईल आणि उद्या दुसरा खाईल, असं मला आवडायचं की म्हणजे वेगळी टेस्ट काहीतरी ट्राय करायला मिळत असते. आता मी इथे ना ॲक्च्युली दुपारच्या जेवणाची तयारी करते. आणि काल रात्री मी पुरी भाजी, डाळ भात, तळण वगैरे असं सगळं बनवलं होतं. त्यामुळे रात्रीचंही जेवण खूप जास्त हेवी झालं होतं. सकाळचा नाश्ता होता, जो काही दिवाळीचा फराळ होता, ते सगळं खाण्यात आलेलं आणि त्यामुळे एवढी भूक नाही आहे. आणि थोडी भाजी आणि जी डाळ होती ना, तर ती उरलेली होती. सो एक सोप्यात सोपं ऑप्शन म्हणून, आणि कोणाला जेवणाची एवढी इच्छा पण नव्हती, सो मी म्हटलं की डाळ आणि ती जी भाजी आहे पुरी भाजीवाली ती एकत्र करावी. त्यात मी खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडं वरून मसाला वगैरे घातलेला आहे. आणि त्यात मी थोडं कढण्याचं पीठ, नसेल ते तुम्ही डाळीचं पीठ घालू शकतात, आणि गव्हाचं पीठ टाकून मी त्याचे आता छान पराठे बनवून घेणार आहे. आणि बनवता पुरी भाजीचा जो स्मेल असतो ना बटाट्याच्या भाजीचा, तो इतका छान येतो तो बनवताना. आणि म्हणजे हे ऑप्शन छान आहे की उरलेल्या भाज्या सगळ्या एकत्र करा, त्यात थोडं गव्हाचं पीठ घाला, थोडे मसाले घाला आणि तुमचा हे नवीन प्रकारचा पराठा तयार होऊन जातो. तर इथे माझा एक नवीन डिश आजची जी तयार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शॉर्टकट जे असतं ना, की चपाती बनवा, भाजी बनवा, यातून एक सोपा मार्ग जर आपल्याला मिळाला तर मग त्याचं तर विचारूच नका. खूप जास्त आनंद खाण्यापेक्षा त्या गोष्टीचा जास्त आनंद असतो की माझं जे काम आहे ते मला शॉर्टकट पद्धतीने करायला मिळतं आहे. आणि बघता बघता माझे इथे पराठे होत आहेत आणि खूप जास्त टेस्टी असा पराठा बनलेला आहे. आणि ऑलरेडी ठेचा घरात हा असतोच, सो नवीन चटणी किंवा ठेचा बनवायची गरज नव्हती. डायरेक्ट फ्रीजमधून ठेचा घेतला आणि त्यावर मस्त असं तेल घालायचं आणि पराठ्यासोबत खायचं. हा त्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो. सो होप तुम्ही पण असं करत असाल माझ्यासारखं, की भाजी उरली की एकत्र करा आणि पराठा बनवा. करत असाल तर मला कमेंटमधून नक्की सांगा. तर हे जे तुम्ही बघताय ना, हे मी ॲक्च्युली मिस्टर DIY मधून 3-3.5 वर्षापूर्वी घेतलेलं होतं.
आणि जेव्हा आम्ही इथे राहत होतो तर मी हे जे होतं ना आमच्या म्हणजे मेन डोरच्या बाहेर जे बेल असते टिंगटॉंगवाली, तर तिथे मी हे लावलेलं होतं. आणि जेव्हा आम्ही हे घर सोडून गेलो म्हणजे मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा मी हे काढून घेतलं होतं की हे पडलं वगैरे तर काय आपलं चाललं जाईल, कचऱ्यात जाईल, तर मी हे काढून घेतलं होतं. आणि आता मी परत त्याला शोधून काढलेलं आणि मी आता त्याला परत तिथे लावणार आहे. आणि म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे छान लूक येत असतात ना ते मला जास्त आवडत असतं की काहीतरी क्रिएटिव्ह करत राहिलं पाहिजे दररोज, ज्याने माइंड पण फ्रेश राहतं. त्यातलं एक म्हणजे गार्डनिंग आहे. तुम्हाला जर खूप जास्त स्ट्रेस असेल आणि तुम्ही खूप जास्त डीप विचार करत असाल तर तुम्ही गार्डनिंग करा. तुम्ही DIYचा विचार करू शकतात, तुम्ही पेंटिंगमध्ये जाऊ शकतात. याने स्ट्रेस कमी होत असतो आणि आपलं माइंड जे असतं तर त्या विचारांपेक्षा त्या गोष्टीमध्ये जास्त गुंततं आणि आपण हॅपी राहतो. सो इथे मला ते लावायचं आहे. थोडं याची साईज जी ना ती थोडी मोठी हवी होती, पण तरीही मी त्याला होडून तोडून इथे लावून देते आणि खूप छान दिसतं. बरेच मला म्हणजे आमचे शेजारी वगैरे विचारत असतात कुठून घेतलं, आणि पण आता ते DIYमध्ये मिळत नाही. सो हे माझं इथे लावून झालेलं आहे आणि खूप छान दिसत आहे. मला मागच्या 1.5-2 वर्षापासून ना गॅस घ्यायचा आहे. आणि मी ज्याच्या कुणाच्या घरात गेल्यावर जर बघते त्यांच्याकडे तो ब्लॅकवाला ग्लासवाला गॅस असतो. मी रिव्ह्यू विचारत असते, काहींचा पॉझिटिव्ह काहींचा निगेटिव्ह येत असतो, पण मला तो गॅस घ्यायचा आहे. तर आम्ही आलेलो आहोत क्रोमामध्ये. आणि इथे येण्याचा म्हणजे रिझन हे की इथे बघून घेऊयात कुठला आवडतो आहे. जर आवडला तर डायरेक्ट घेऊ शकतो, अदरवाईज आम्ही ऑनलाईन मागवण्याचा विचार करतो आहे. पण इथे जर मिळाला ना व्यवस्थित तर मग आम्ही इथूनच घेऊ. इथे बऱ्याच इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी होत्या ज्या आम्ही बघून ठेवलेल्या आहेत की फ्युचरमध्ये घेऊयात. पण सध्याचं टार्गेट आहे गॅस. आणि मला 3 बर्नरचा गॅस हवा आहे. जर तुम्ही ऑलरेडी कोणी यूज करत असाल मागच्या 2-3 वर्षापासून आणि रिव्ह्यू त्याचा चांगला असेल तर नक्की मला कमेंटमधून सांगा की मी कुठला घेऊ. कारण हा व्हिडिओ येण्याच्या 2 दिवसापर्यंत मी कुठलाही गॅस मागवणार नाही आहे. सो आणि इथूनही आम्ही गेल्यानंतर आम्हाला पाहिजे तसा मिळालेला नव्हता. सो इथूनही आम्ही घेतलेला नाही आहे. सो ऑप्शन आमच्याकडे फक्त ऑनलाईन आहे. जर तुम्ही कोणी यूज करत असाल ऑलरेडी तर मला नक्की सांगा कमेंटमधून की मी कुठला गॅस घेऊ. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर हो तर याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.